नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई. घरफोडी जबरी चोरी करणारे 2 विधी संघर्षित बालक ताब्यात. पेटनाका वाघवाडीतील चोरांचा छडा. चोरीची मोटरसायकल, रोकड व साहित्य जप्त. पेटनाका आणि वाघवाडी तालुका वाळवा परिसरात घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा ईश्वरपूर पोलिसांनी पर्दाफाश करत 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतला आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटरसायकल, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले. 24 मार्च रोजी मध्यरात्री पेटनाका येथील रामचंद्र हिंदुराव पाटील व वाघवाडी येथील संगीता मारुती वाघ यांच्या घराचे दरवाजे उघडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2,03,300 रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पेठ शिराळा रोडवरील शिवपुरी परिसरात सापळा रचून 2 संशयितांना चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आलं. तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यात MH13 DX 5698 क्रमांकाची हिरो HF डिलक्स मोटरसायकल आढळली. ही मोटरसायकल सांगोला जिल्हा सोलापूर येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशीत या बालकांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने वाघवाडी येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची तसेच पेटनाका येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील वाट्याचे 1,07,000 रुपये घरामागे जमिनीत पुरून ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. याशिवाय किल्ले मच्छिंद्रगड येथील मंदिरात तसेच कापूरवाडीतील एका घरातील भिशीची रक्कम चोरल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. या कारवाईत चोरीची मोटरसायकल, रोकड, बॅटरी, हातमोजे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत, विशाल पांगे, दीपक घस्ते, अमोल सावंत, शशिकांत शिंदे व चंद्रकांत वंजारी यांच्या पथकाने केली. सध्या दोन्ही बाल आरोपींना सांगली येथील बाल न्यायालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आलं असून ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील 3 आणि सांगोला पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.